पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणतीही नैतिकता राहिलेली नाही. ट्रम्प यांच्या दबावात युद्ध थांबवू शकतात, मग भारत पाकिस्तान सामना का थांबवू शकत नाही? संजय राऊतांचा सवाल. वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला धक्का. आर्वी मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश. सुमित वानखडेंच्या हस्ते 250 कार्यकर्त्यांनी घेतला भाजपमध्ये प्रवेश. ठाकरेंची शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवणार साडी चोळी. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी ओटी भरली आहे. ओटी भरलेला बॉक्स पेडणेकर यांनी पंतप्रधानांना पाठवला. नितेश कराळे शरद पवारांच्या भेटीसाठी कराळे मास्तरांना पोलिसांनी अडवलं. अर्ध्या तासानंतर त्यांना भेटीसाठी सोडलं. भारत पाकिस्तान सामना हॉटेल व्यावसायिकांनी दाखवू नये. कोल्हापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवारांचं आवाहन. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत अहमदाबाद इथून मुंबईसाठी रवाना. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार उद्या स्वीकारणार. आचार्य देवव्रत उद्या सकाळी 11 वाजता राज्यपाल पदाची घेणार शपथ. मुंबईकरांचं कुंकू हे कुंकू नाही का? मुंबईवरील 26/11च्या हल्ल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान आणि काँग्रेसनं पाकिस्तानची हिंमत वाढवली. पाकिस्तान समस्येचं मूळ काँग्रेस. भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंची टीका. देडपोट्या नेपाळ्यांनी भारत पाकिस्तान मॅचबद्दल पाठिंबा देण्याची भाषा बोलू नये. अखिल चित्रेंची नेपाळवर टीका. काँग्रेस पक्षाचाही भारत पाकिस्तान सामन्याला विरोध. भारत पाकिस्तान सामन्याला परवानगी देणं हे त्या शहीद जवानांच्या बलिदानाचा अपमान. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची टीका. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची आज नाशिकमध्ये एकदिवसीय शिबिरासाठी शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार, शशिकांत शिंदे उपस्थित. नागरिकांना समस्या येत असतील तर बिल्डर्सचं काम थांबवा. बिल्डर नागरिकांना योग्य सोयी पुरवत नसतील तर योग्य ती कारवाई करा. पुण्यातील बिल्डर्सना अजित पवारांचा इशारा. पुण्यात बेकायदेशीर मद्य विक्री होत असल्याची नागरिकांची अजित पवारांकडे तक्रार. अवैध दारू विक्री बंद करा, अजित पवारांची तंबी. उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर. अजित पवार केशवनगर परिसरात सुरू असलेल्या उड्डाण पुलाची पाहणी केली. पुण्याच्या केशवनगर भागाची अजित पवारांकडून पाहणी. यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेताना चूक केली मान्य. मनोहर पर्रीकर जसे ट्रॅफिकच्या पाहणीसाठी फिरायचे तसे तुम्ही पण फिरा. पुण्यातील महिलेचा अजित पवारांना सल्ला. वेळ न सांगता येण्याचा सल्ला. सातारा गॅझेटविषयी मंत्री विखे पाटील बैठकीत माहिती देतील. गॅझेटमधील कागदपत्रे जीर्ण, पडताळणीसाठी वेळ गरजेचा. मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य. सातारा गॅझेट लागू करण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू. सातारा आणि औंध गॅझेट अहवाल पुढच्या आठवड्यात. हैदराबाद गॅझेट जीआरशी मिळता जुळता निकष, सूत्रांची माहिती. शिंदेंची नाराजी नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? अजित पवारांचं वक्तव्य. लोकाभिमुख कारभार हवावा. आमच्या तिघांचाही प्रयत्न. आमचं तिघांचं व्यवस्थित चाललंय. अजित पवारांची नाराजी नाट्यावर प्रतिक्रिया. नाशिकमध्ये सफाई कामगारांचा छळ. कामगारांच्या वेतनातून पैसे वसूल केल्याचा आरोप. कामगारांच्या आर्थिक लुटीविरोधात लढा उभारणार. भाजप आमदार देवयानी फरांदेंचा इशारा. पुणे पदवीधर मतदारसंघावर ठाकरेंच्या शिवसेनेचं लक्ष. ठाकरेंच्या शिवसेनेकडून समन्वयक जाहीर. सुनील मोदी मतदारसंघाच्या समन्वयकपदी. 18 सप्टेंबरला शेतकरी शेतमजूर महिला सभा. अमरावतीच्या बेलोरामध्ये सभेचं आयोजन. बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेकडून सभेचं आयोजन. शिंदेंकडे गेलेले पुन्हा ठाकरेंकडे येण्यास इच्छुक असल्याची चर्चा. मुंबईतील 15 माजी नगरसेवक ठाकरेंकडे येण्याच्या तयारीत. विश्वसनीय सूत्रांची लोकशाहीला माहिती. वर्ध्यात वंचितची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मोर्चे बांधणी. समविचारी पक्षाशी वंचित बहुजन आघाडी निवडणुकीत युती करून लढणार. वंचितचे भगवान गोंडे यांनी वर्ध्यात केलं जाहीर.
पुणे पदवीधर मतदारसंघावर ठाकरेंच्या शिवसेनेचं लक्ष. ठाकरेंच्या शिवसेनेकडून समन्वयक जाहीर. सुनील मोदी मतदारसंघाच्या समन्वयकपदी. मराठ्यांच्या GR ओबीसींना धक्का. नागपुरात 10 ऑक्टोबरला ओबीसींचा महामोर्चा. ज्यांना GR पटला नाही त्यांनी मोर्चात सहभागी व्हा. ओबीसींच्या बैठकीनंतर वडेट्टीवारांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईविषयी AI व्हिडिओ जारी करत बिहार काँग्रेसने केलेल्या कृत्याचा सिंधुदुर्ग भाजपच्या वतीने निषेध. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी. चंद्रपूरमध्ये तुकडोजी महाराज शेतकरी कल्याण निधी योजना सुरू करणार. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निर्णय. 11 ऑक्टोबरपासून योजनेचा शुभारंभ. मालेगावात शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली उर्दू प्राथमिक शाळांच्या विकासाबाबत आढावा बैठक. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि आरोग्यदायी शिक्षण देण्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा करू देण्याचं आश्वासन. तर वाशिम जिल्ह्याच्या हवामानात मोठे चढउतार. बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर मोठा फटका. चंद्रपुरात सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालती. मोटार अपघात दाव्यांची 28 प्रकरणं निकाली. अपघातग्रस्तांना 2,51,45,000 रुपयांची भरपाई. एकूण 1,067 प्रकरणं निकाली काढली. अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीत झालेल्या अनियमिततेसंदर्भात कारवाई करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांना निवेदन. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर. अध्यक्षपद अनुसूचित जातीतील महिलांसाठी राखीव. 15 पैकी 8 पंचायत समित्यांवर महिलांचं राहणार वर्चस्व. उल्हासनगरमध्ये पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार पक्ष सक्रिय. जिल्हाध्यक्षपदी भरत गंगोत्री यांची नियुक्ती. माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या पूजा गायकवाडच्या पोलीस कोठडीत वाढ. बँक खात्याची तपासणी करण्यासाठी कोठडीत वाढ. हार्बर मार्गावर तब्बल 14.5 तासांचा जम्बो ब्लॉक. कुर्ला ते टिळकनगर स्थानकांदरम्यान नवीन मार्गिकेचं काम केलं जाणार. काल रात्रीपासून आज दुपारी 1:30 वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन. शिवसेना भवनासमोर आंदोलनाचे बॅनर. नागपुरात बंजारा समाज आरक्षण कृती समितीची बैठक पार. 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी धरणे आंदोलन करण्याचा बैठकीत निर्णय. बंजारा समाजाला ST प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. वर्ध्यात अनधिकृत फवारणी औषधांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक. हिंगणघाट ते सातेफळ मार्गावर कारवाई. 11,95,000चा मुद्देमाल देखील जप्त. पिंपरी चिंचवडमध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याला आज मानवंदना. 3,000 ढोल, 1,500 ताशे आणि 500 ध्वज असं एकत्रित भव्य वादन केलं जाणार. सातारा पुणे महामार्गावर दाट धुक्याची चादर. मार्गावर काहीच दिसत नसल्यानं चालकांची सावध वाहतूक. प्रशासनाकडून वाहन चालकांना खबरदारी घेण्याचं आवाहन. छत्रपती संभाजी महाराजांच्या 100 फुटी पुतळ्याची उभारणी. पिंपरी चिंचवडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची ड्रोन दृश्य. पुतळ्यासाठी महापालिकेकडून तब्बल 48 कोटींचा खर्च. 70,000 मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अचानक बंद. सारथीच्या निर्णयाला विद्यार्थ्यांचा विरोध. मराठा महासंघाचा आंदोलनाचा इशारा. पैठणमध्ये विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत आर्य चाणक्य प्राथमिक शाळेनं पटकावला प्रथम क्रमांक. एकूण 8 शाळांनी घेतला सहभाग. मंचर शहरात दर्ग्याच्या खालच्या भुयारासंदर्भात कलम 144 लागू. नागरिकांनी भूलतापांना बळी पडू नये या संदर्भात पोलिसांनी केलं आवाहन. सध्या परिसरात शांतता निर्माण. भारत पाकिस्तान मॅच कुठल्याही हॉटेलवाल्यांनी दाखवू नये. हॉटेल चालकांनी टीव्ही स्क्रीनवर मॅच दाखवली तर बॅटने स्क्रीन फोडणार. सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांचा इशारा.
भारत पाकिस्तान मॅचवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक. शिवसेनेतर्फे माझं कुंकू माझा देश या नावाने राज्यव्यापी आंदोलन. नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देण्यासाठी भूमिपुत्र आक्रमक. हजारो भूमिपुत्र कार घेऊन भिवंडी ते नवी मुंबई एअरपोर्टपर्यंत रॅली काढणार. रॅलीत हजारोंच्या संख्येनं आगरी कोळी बांधव राहणार उपस्थित. जालन्यात 15 तारखेला बंजारा समाजाचा महामोर्चा. सरकारच्या नव्या अध्यादेशानुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण द्या, बंजारा समाजाची मागणी. तर बंजारा समाजाचा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. संविधानाने दिलेले हक्क आणि अनुसूचित जमातीचा दर्जा मिळवण्यासाठी बंजारा समाजाची मागणी. जालन्यात 17 सप्टेंबर रोजी धनगर समाजाचे उपोषणकर्ते दीपक बोराडे आमरण उपोषण करणार. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याची बोराडेंची मागणी. अमरावतीत डॉक्टरांचा संप कायम. 150 रुग्णांच्या शस्त्रक्रिया मात्र रखडल्या. 25 ऑगस्ट पासून सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संपामुळे रुग्णांचे हाल. भरत कराडच्या आत्महत्येनंतर वांगदारी ग्रामस्थांचं साखळी उपोषण. वांगदारी ग्रामस्थांच्या 6 प्रमुख मागण्या. मुख्यमंत्री आल्याशिवाय साखळी उपोषण सोडणार नसल्याचा ग्रामस्थांचा इशारा. सिल्लोड तालुक्यात वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्याची दुरवस्था. ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थीही हैराण. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याचं काम सध्या सुरू. महामार्ग ठेकेदार कंपनीनं खड्डे बुजवण्याचं काम घेतलं हाती. राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय. अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. मुंबईसह ठाण्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज. सोलापूरमध्ये पावसाचं थैमान. पावसामुळे नदी नाले तुडुंब. पाण्यात तरुण वाहून जातानाचा व्हिडिओ समोर. गावातील तरुणाने तत्परता दाखवल्यामुळे युवकाचा जीव वाचला. जायकवाडी येथील नाथसागर धरणाचा विसर्ग वाढवला. नाथसागर धरणातून 1,13,184 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन. सोलापूरच्या बार्शीत मुसळधार पाऊस. अनेक गावात शेतीचं मोठं नुकसान. यामध्ये कांदा आणि उडीद पिकांचा समावेश. वाशिम जिल्ह्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. अरुणावती नदीला पूर. नदीच्या पाणी पातळीत वाढ. अनेक गावांचा संपर्क तुटला तर शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. आशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तानचा आज सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार. महिलांच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत एकदिवसीय क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. उभय संघात 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान एकूण 3 सामन्यांची मालिका. सामन्याला दुपारी 1:30 वाजता होणार सुरुवात. हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची पुरुष एकेरीत अंतिम फेरीत धडक. आज लक्ष्य सेनची चीनच्या प्रतिस्पर्ध्याशी अंतिम लढत. हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज या जोडीची पुरुष दुहेरीत आज अंतिम लढत. चीनच्या प्रतिस्पर्धी जोडीशी लढत. साताऱ्यात हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी फ्लॅग ऑफ करून स्पर्धेला केली सुरुवात. स्पर्धेत हजारोंच्या संख्येनं स्पर्धक सहभागी. पैठण तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी. शेतात पाणी साचल्यानं पिकाचं मोठं नुकसान. तर खरीप, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस आणि कांदा या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. परभणीत काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. सोयाबीन, कापूस आणि ज्वारी पीक पाण्याखाली. सोलापूरमध्ये पावसाचं थैमान. नाल्याच्या प्रवाहात रिक्षा चालक वाहून गेल्याची घटना. धाराशिव जिल्ह्यात रात्रभर जोरदार पाऊस. कळंब तालुक्यात 8 ते 10 घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं संसार उपयोगी साहित्याचं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी.
थिलोरीत ढगफुटी सदृश्य पाऊस, लेंडी नाल्याला पूर. हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस. पावसामुळे नदी नाल्यांना पूर. जिल्ह्यात 818 मिलीमीटर पावसाची नोंद. यवतमाळमध्ये दमदार पावसाची हजेरी. यंदा पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. शेतकरी मात्र चिंतेत. साताऱ्यात दमदार पावसाची सुरुवात. वाई महाबळेश्वर या ठिकाणी पावसाची हजेरी. मात्र शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण. यंदा कोकणात भाताचं उत्पादन वाढण्याची शक्यता. भात शेतीस मुबलक पाऊस झाल्यानं पीक देखील दमदार. चंद्रपूरमधील बल्लारपूर शहरात घराचा भाग कोसळला. 2 मुली थोडक्यात बचावल्या. घटना सीसीटीव्हीत चित्रित. वाशिममध्ये मुसळधार पावसाचा पिकांना फटका. सोयाबीन, कापूस, तूर पिकांचं नुकसान. मालेगाव रिसोर्टच्या शेतकऱ्यांनाही अतिवृष्टीचा फटका. भंडारात केबल चोरी करणारे चोरटे अटकेत. 7,40,000चा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये नशेचा बाजार करणारं रॅकेट उद्ध्वस्त. 41 आरोपींवर गुन्हा दाखल. 12 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. कारवाईत 12,43,000चा मुद्देमाल जप्त. पैठणमध्ये विद्युत मोटारींच्या दुकानात चोरी. दुकान फोडून विद्युत मोटारींसह साहित्य लंपास. पोलिसांनी घटनास्थळाची केली पाहणी. गुन्हा दाखल. अकोल्यात धर्मांतराचा प्रकार उघडकीस. आदिवासी व्यक्तीस धर्म बदलण्यासाठी पैशाचा आमिष. चांदणी पोलीस ठाण्यात 34 जणांविरोधात गुन्हा दाखल. साताऱ्यातील मल्हारपेठमध्ये पोलिसांची धडाकेबाज कारवाई. 5,21,000चा मुद्देमाल केला जप्त. पतीनेच केली पत्नीची निर्घुण हत्या. बीडच्या परळी तालुक्यातील प्रकार. हत्येनंतर पती फरार. नातेवाईकांचा आरोप. आरोपी पतीला अटक करण्याची मागणी. गँगस्टर नन्नू शहाच्या पुतण्याची व्यावसायिकाला धमकी. या प्रकरणी सूरज शहाला कोळशेवाडी पोलिसांकडून अटक. सूरज शहाला 3 दिवसांची पोलीस कोठडी. अहिल्यानगरमध्ये हत्या प्रकरणातील आरोपीला जिल्हा रुग्णालयात शाही उपचार. आरोपी रुग्णालयात दारू प्यायला असल्याचा आरोप. आरोपीला मदत करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करा. ओंकार भागनगरे यांची मागणी. पुण्यात हत्येच्या प्रयत्नातील आरोपीला अटक. गुन्हे शाखेच्या 3 युनिटने केली कारवाई. महेश भगत असं आरोपीचं नाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.